शरद पवार गटाचा जो मोर्चा आहे तो सध्या आता सिडकोकडे निघालेला आहे। आपण पाहतोय की या शरद पवार गटाच्या ज्या मोर्चामध्ये खरं तर आज महाविकास आघाडीचे जे नेते ते देखील सहभागी झालेले आहेत। आपण मागे पाहतोय की असंख्य महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर या अगोदर 31 तारखेला देखील शशिकांत शिंदे यांनी देखील हा मोर्चा काढला होता। मात्र आता पुन्हा दुसऱ्यांदा जो 5,000 कोटीचा भूखंड घोटाळा आहे त्या संदर्भात आता मोर्चा काढलेला आहे। शशिकांत शिंदे असतील किंवा रोहित पवार असतील हे सध्या उपस्थित आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांतजी आहेत। शशिकांतजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। खरं तर आज भव्य मोर्चा निघालेला आहे सिडकोवरती। काही वेळात सिडको देखील जवळ येत आहे, काय सांगाल? 31 तारखेला मोर्चा निघाला, परत आज दुसरा मोर्चा निघालेला आहे। त्याचा विषय एवढाच आहे की या सरकारच्या मागच्या कालावधीमध्ये गरिबांच्या घरामध्ये भरमसाठ वाढ देऊन गरीब विक्री करण्याचा प्रयत्न झाला, भूखंड विकून पैसे कमवण्याचा प्रयत्न झाला। सिडको ही संस्था सेवा करणारी किंवा डेव्हलपमेंट करणारी असताना तिथं आता व्यवसाय आणि धंदा सुरू झालेला आहे आणि त्यातच 12.5% संदर्भामध्ये भूमिपुत्र अनेक वर्ष या सिडकोला प्रगतीपथावर नेत असताना अन्याय होतोय। यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ज्या जागा आहेत त्या भरमसाठ असलेल्या जागा हा विकण्याचा धंदा सुरू झालेला आहे। या एक प्रकरणं बाहेर आल्यानंतर आम्ही त्याबाबतीत आवाज उठवण्यासाठी सिडकोला जाब विचारण्यासाठी इथं आलेलो आहोत। सर, खरं तर आम्ही पाहतोय की शरद पवार गटाचा मोर्चा असून या मोर्चामध्ये खरं तर आपण पाहतो की महाविकास आघाडीचे अनेक नेते नवी मुंबईचे हे देखील सहभागी झालेले आहेत। कसं पाहता? नाही, महाविकास आघाडीने आम्ही ठरवलेलं आहे की याच्या पुढे जिथे जिथे म्हणून सामान्य लोकांचा आवाज आहे तो उठवण्याचा प्रयत्न करू। भूमिपुत्रांच्या प्रश्नासंदर्भातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू। आमचा आवाज आता दाबण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही आवाज उठवणार आहोत। खरं बिवलकर असं देखील म्हणतात की जे माझ्यावरती आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत। कोण? आम्ही बिवलकरांच्यावर आरोप केलेले नाही, आम्ही सिडकोवर आरोप केलेले आहेत। त्यांची जे ते सांगतात सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, मग सुप्रीम कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना सिडकोने त्याचे आदेश कसे काढले, ऑर्डर कशी काढली? एवढी मोठी जागा मग स्थानिक भूमिपुत्रांना दिली असती तर त्या ठिकाणी चांगलं झालं असतं। खरं तर आपलं पुढील पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आम्ही आता भेटणार आहोत। पाऊस आता म्हणून रोहितजी एक मिनटं, पुढचं पाऊल आमचं आंदोलनाचं असणार आहे। आता आम्ही निवेदन देणार आहोत। आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही पुढची कारवाई 100% करणार, आंदोलन तीव्र करणार। खरं तर वाटतं का आपण आता सिडकोच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आहे? नाही, एका बाजूला लढाई, एका बाजूला कायदेशीर लढाई। खरं जे बिवलकर त्यांचं असं देखील म्हणणं आहे की यांचा बोलता धनी वेगळाच आहे। खरं तर जी एअरपोर्टची जागा आहे ती देखील माझी होती, मग आता एअरपोर्टवरती ती वन विभाग असेल तर तिकडे तुम्ही झाडे लावा। ते शेवटी तो सरकारचा शासकीय जागा कशासाठी वापरायचा हा अधिकार हा सरकारकडे आहे। खाजगी जागा कोणाकडे वापरायचे हा अधिकार खाजगीकडे आहे। बिवलकरची जागा ही सरकार जमा होते, हे एअरपोर्टवरून सिद्ध झालेलं आहे। मग एअरपोर्ट डेव्हलपमेंट झाले, तीच जागा मग दुसरी जागा त्यांची जर असेल ती जागा परत त्यांना कशी दिली हा प्रश्न आहे। याच्यावर आमचा एका मंत्र्यांचा देखील राजीनामा तुम्ही घेणार आहात, त्या मंत्र्याचं नाव काय आहे? नाही, आम्ही इथं मागणी केलेली आहे। त्यावेळेला जे मंत्री इथं अध्यक्ष होते संजय शिरसाट त्यांच्याबद्दल आम्ही मागणी केलेली आहे की त्यांच्या कालावधीमध्ये झालेला आहे त्याच्या बाबतीत चौकशी करा। धन्यवाद। आपण पाहतोय की संजय शिरसाट जेव्हा सिडकोचे अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात हा जो उलाढाल झालेला आहे तर त्यांची चौकशी करा अशी जी प्रतिक्रिया आहे ती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन मोहनसह मीरा विकारा, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।